आवळ्याच्या सीझन मध्ये भरपूर आवळे खायलाच पाहिजेत। आवळ्याचे भरपूर सारे फायदे आहेत ते तुम्ही जाणताच, म्हणजे विटामिन सी आहे भरपूर, त्वचेसाठी चांगला आहे, त्याचप्रमाणे केसांसाठी चांगलं आहे, रोग प्रतिकार शक्ती वाढते, विटामिन सी भरपूर मिळतं आणि आपल्याला वर्षभर असं मजबूत ठेवण्याचं काम आवळा करतो। तर आवळ्याच्या सीझन मध्ये भरपूर आवळा खा। पण प्रॉब्लेम येतो कुठे की आपल्याला आवळ्याच्या ना फार लेंदी प्रोसेस असलेल्याच रेसिपीज येतात, झटपट रेसिपी माहित नसतात, जसं की च्यवनप्राश म्हणा किंवा आवळा कॅन्डी म्हणा किंवा आवळा सुपारी किंवा मोर आवळा, ह्या सगळ्या गोष्टी बनवायला भरपूर वेळ लागतो, आपल्याला कंटाळा पण येतो आणि आपण रिपीट नाही बनवत। तर त्यासाठी आवळा जास्तीत जास्त सेवनासाठी मी अशा झटपट 4 रेसिपीज आज दाखवणार आहेत, जेणेकरून तुमचा आवळा रोज पोटामध्ये जाईल आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल। काय त्या रेसिपीज आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळणारच आहेत आणि त्या रेसिपीज कधी कशा खायच्या आहेत ते पण सांगणार आहे। नमस्कार, अफलातून बाय संध्यामध्ये संध्या तुमचं स्वागत करत आहे। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण अशाच रेसिपी तुम्हाला फक्त इथेच पाहायला मिळणार आहेत, ज्या की अचूक, प्रमाणबद्ध, पद्धतशीर आणि अभ्यासपूर्वक रेसिपीज असलेल्या आहेत। तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मला तुम्हाला काय वाटतं ते। रेसिपीला सुरुवात करूया। बाजारातनं अर्धा किलो आवळे आणलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कोरड्या फडक्याने पुसून पूर्णतः कोरडे करून घ्यायचे आहेत। आज आपण ज्या 4 रेसिपी दाखवणार आहोत त्यासाठी एवढे आवळे सफिशियंट होऊन जातात। आता पहिली रेसिपी बनवूयात। अर्धा वाटी आवळ्याचे काप घेतलेले आहेत, साधारण 5-6 आवळ्याचे काप असतील। 1 वाटी आपल्याला खोबऱ्याचे काप म्हणजे ओल्या खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत। नारळ फोडल्यानंतर जो अर्धा भाग नारळाचा होईल त्याच्या 1 वाटी होऊन जातो। आता कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं मिक्स या ठिकाणी घेतलेलं आहे। 2-3च कढीपत्त्याच्या पानं घ्यायचे आहेत। पुदिना आणि कोथिंबीर हे सम प्रमाणात अर्धा घेऊन वाटीभर होईल असं घ्यायचंय। 2 मिरच्या टाकलेल्या आहेत। लसणाची 1च पाकळी घ्यायची आहे। 1 इंच आल्याचा तुकडा आणि अख्खं 1 लिंबू पिळून घ्यायचं आहे। लसणाची पाकळी 1च घ्या, तर लसूण जास्त झाला तर चटणी उग्र लागू शकते, म्हणून 1 सफिशियंट होतं। आणि लिंबाचा रस का घालायचा, तर एक तर चव बॅलन्स करतं आणि दुसरं म्हणजे चटणीचा रंग जशाच तसा राहण्यास मदत करते, ते काळवंडत नाही। चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर आपल्याला घालून मिक्सर मधनं फिरून घ्यायचे। साखर पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, काही हरकत नाही। मिक्सर मधनं बारीक वाटून घ्यायची आहे। पुदिना आणि कढीपत्त्याचं प्रमाण देखील जास्त नको, इतकं सफिशियंट आहे आणि अशी अफलातून टेस्टी टँगी अशी चटणी आपली रेडी आहे। दुसरी मजेशीर रेसिपी आहे आवळ्याचा तक्कू, जी की पहिल्यांदा आपल्या चॅनल वरती पाहायला मिळणार आहे। अशी मस्त रेसिपी आहे। आवळ्याचा किस करून घ्यायचा, आवळ्याचा तक्कू टिकतो म्हणून 10-12 आवळे घेतलेले आहेत। आवळ्याचा किस करून झाला की त्यामध्ये 2 चमचे तिखट आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ आणि नंतर मोहरीची डाळ 1 चमचा घ्यायची। मोहरीची डाळ नसेल तर आपली साधी मोहरी मिक्सर मधनं वाटा, ती 1 चमचा घाला। हिंग आपल्याला 1 चमचा टाकायचा आहे, हिंगामुळे चव खूप मस्त लागते, 1 चमचाच घाला आणि 1 चमचा लिंबाचा रस, बस एवढं मिक्स करायचंय। आणि वरतून फोडणी घालायची आहे। फोडणी घालताना 2 चमचे तेलामध्ये मोहरी तडतडल्यानंतर 10-12 मेथ्या टाकलेल्या आहेत, तेल थंड होऊ दिलं आणि मगच तक्कूवरती ही आपल्याला फोडणी घालायची आहे। असा चटकदार तक्कू मस्त आवळ्याचा पहिल्यांदा ऐकत असाल आणि पहिल्यांदा इथेच पाहत असाल, नक्की करून बघा, अशी मस्त रेसिपी लागते, टिकते। तुम्ही ना फक्त पोह्यात घालून खाऊ शकता, पोळी सोबत खाऊ शकता, मस्त आस्वाद घेऊ शकता, नुसतेही खाऊ शकता। तिसरी रेसिपी आहे, ती सुद्धा पहिल्यांदाच आपल्या चॅनल वरती पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे आवळ्याचा चहा। येस, 5-6 आपल्याला आवळ्याचे काप करून घ्यायचे आहेत, मिक्सर मध्ये टाकायचे आहेत। आल्याचा तुकडा 1 इंच, काळं मीठ घालायचंय 2 चिमूट, 2 ते 3 चमचे गूळ घालायचा आहे। पुदिना आपण जास्त घालणार आहोत आणि अगदी 1 काडी कढीपत्त्याची घालून कोमट पाणी टाकून मिक्सर मधनं बारीक वाटून घ्यायचं आहे, फिरून घ्यायचं आहे आणि मग गाळून घ्यायचं। गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि मग त्यामध्ये गरम पाणी ऍड करून घ्यायचंय
आणि येस, आपला आवळ्याचा चहा इतका झटपट होणारा रेडी आहे. सकाळी उपाशी पोटी का फायदेशीर राहणार. आपलं दुसरं चहा कॉफी घेण्यापेक्षा आवळ्याचा चहा शरीरास खूप लाभदायक आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढते. तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपली लास्ट रेसिपी आहे आवळ्याचा ठेचा. आवळ्याचा ठेचा बनवण्यासाठी आधी मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. 10-12 मिरच्या मी तेलामध्ये परतून घेत आहे. अगदी 1 मिनिट वाफ द्यायची आणि त्यानंतर थोड्याशा भाजतील इथपर्यंतच परतून घ्या. गचका होईल, गिळगिळीत होतील इथपर्यंत नाही मिरच्या परतायच्या. तोपर्यंत ही मिरची थंड होईपर्यंत खलबत्त्यामध्ये एक 4-5 आवळ्याचे काप करून घेतलेले आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या सुरुवातीला आपण वाटून घेऊयात, म्हणजे मिरची वाटताना फार गचका नाही होणार त्याचा आणि व्यवस्थित ओबडधोबड वाटल्या जाईल. आणि मिरची थंड झाल्यानंतर त्यामध्ये टाकायची, चवीनुसार मीठ घालायचं. कोणी कोणी शेंगदाण्याचा कूट पण वापरतं, पण झणझणीत हवी असेल तर मग शेंगदाण्याचा कूट अवॉइड करू शकता. तर अशी दरदरीत कुटून घ्यायचं आणि असा मस्त झणझणीत आपला आवळ्याचा ठेचा नवीन पद्धतीनं, नवीन रेसिपी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. कशा वाटल्या या रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सगट.